शिखर पहारिया फाउंडेशन आणि क्यूजेपीआर ग्रुप प्रस्तुत भारती विद्यापीठमध्ये सोलापूर येथे नोकरी महामेळावा आयोजित केलेला आहे। तर आपल्या बरोबर मॅडम आहेत। मॅडम, आपलं नाव? नमस्कार, मी डॉक्टर शबनम संतोष माने। मी भारती विद्यापीठ इथं असिस्टंट प्रोफेसर आहे आणि त्याचबरोबर मी प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहते। आणि आजच्या या नोकरी मेळाव्याचं आयोजन जे भारती विद्यापीठाने केलेलं आहे त्यामध्ये मला समन्वयक म्हणून कार्य करण्याची संधी मिळालेली आहे। त्याच्याबद्दल मी माझ्या संस्थेचे खूप इथं आभार मानते। तर मॅडम, आज क्यूजेपीआर तर्फे आणि भारती विद्यापीठ तर्फे आज नोकरी महामेळावा आयोजित केलेला आहे। तर याबद्दल तुम्ही काय बोलाल? भारती विद्यापीठाबद्दल बोलायचं म्हटलं तर भारती विद्यापीठ हे सगळ्यांना माहितीच आहे की सोलापुरामध्ये सगळ्यात पहिली इन्स्टिट्यूट म्हणून आपण मॅनेजमेंट मध्ये आलो। भारती विद्यापीठ हा नेहमीच विद्यार्थ्यांच्यासाठी कार्यरत आहे। विद्यार्थ्यांच्या म्हणजे भवितव्यासाठी जे काही करू इच्छितो ते आम्ही प्रत्येक पद्धतीने आम्ही करतोच। आणि तसं म्हटलं तर भारती विद्यापीठाची टीम खूप लहान आहे। इथं आम्ही जर 12 फॅकल्टी आहोत आणि बाकीची जी टीम आहे आमची, त्या टीम बरोबर क्यूजेपीआरचा जो आम्हाला जो सहकार्य मिळालेला आहे, कारण कंपन्यांना म्हणजे एकंदरीत इथं जे आजच्या दिवशी एकाच ठिकाणी आणि एकाच दिवशी 80हून अधिक कंपन्या बोलवणे हा जो एक मोठा टास्क आहे तो आम्ही जे भारती विद्यापीठचे जे 12 फॅकल्टी आहोत त्यांच्या बरोबरच क्यूजेपीआरने एवढं काम केलेलं आहे आणि क्यूजेपीआरच्या मदतीने आम्ही हे सगळं करू शकलो। आणि खरंच सांगायचं म्हणजे आजचा दिवस जो आहे तो मला असं वाटतं की सोलापुरातला एक ऐतिहासिक दिवस असावा की पहिल्यांदाच सोलापूरमध्ये एवढ्या ज्या कंपन्या येतात ते फक्त आणि फक्त भारती विद्यापीठ आणि क्यूजेपीआर च्या माध्यमातून आम्ही हे करू शकलो। ह्याचा एक थोडासा मला अभिमान वाटतो। तर मॅम, आता यंगस्टर्स जे आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? यंगस्टरना माझा एकच सल्ला असेल की मिळालेली संधी अजिबात सोडू नका, कारण संधी परत परत मिळत नाही। ती छोटी असून दे किंवा मोठी असून दे, पहिली सुरुवात होणं खूप गरजेचं आहे। आणि आजकाल विद्यार्थ्यांच्या मध्ये थोडंसं एक वेगळा ट्रेंड आहे की मला जी अपॉर्च्युनिटी पाहिजे आहे ती पहिल्याच वेळेला मला हाय लेवलची अपॉर्च्युनिटी पाहिजे आहे। तसं होत नसतं। जर तुम्ही बॅकग्राऊंड बघितला खूप सक्सेसफुल झालेल्या व्यक्तींचं, तर त्यांची सुरुवात ही शून्यातून किंवा अगदी छोट्या पॅकेज मधून झालेली आहे आणि आज ती व्यक्ती खूप मोठ्या पॅकेज पर्यंत पोहोचलेली आहे। म्हणजे तुम्हाला जी सुरुवात करायची आहे ती जर तुम्ही लहानपासून करत असाल तर खरंच तुम्ही मोठ्या म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचू शकता। आधीच तुम्ही मला मोठा ध्येय पाहिजे असं जर विचार करत असाल तर कदाचित हे लवकर तुमच्याकडून होणार नाही आणि ती ताकद ही तुम्हाला मिळणार नाही। तर मॅम, आता क्यूजेपीआर ग्रुपला तुम्ही एका शब्दात किंवा एका सेंटेन्स मध्ये काय कॉम्प्लिमेंट द्याल? क्यूजेपीआर ला कॉम्प्लिमेंट देण्यासारखं खूप काही आहे, कारण क्यूजेपीआर गेल्या 1 महिन्यापासून माझ्या बरोबर आमच्या टीम बरोबर कार्यरत आहे। म्हणजे रात्रंदिवस जसं भारती विद्यापीठ कार्यरत आहे तसंच क्यूजेपीआर आणि क्यूजेपीआरची जी टीम आहे ती बॅकएंडला अगदी त्यांच्या पद्धतीनं काम करत होती। कारण कंपन्यांना बोलवण्याचं जे काम आहे ते क्यूजेपीआर कडे होतं पूर्णपणे। कंपन्यांशी कम्युनिकेशन करणं, कंपन्यांना हँडल करणं जो महत्वाचा जो टास्क होता तो क्यूजेपीआरने केलेला आहे। त्याच्यामुळे मी त्यांना कॉम्प्लिमेंट असं एका शब्दात देऊ शकत नाहीये। मी आधीच म्हटलेलं आहे की हा ऐतिहासिक एक मोठा दिवस असेल सोलापूरकरांच्यासाठी की 80हून अधिक कंपन्या आज एकाच दिवशी इथं अवेलेबल आहेत आणि 9000हून अधिक अपॉर्च्युनिटी आज आपण एकाच ठिकाणी एकाच दिवशी दिलेल्या आहेत। आणि ते एवढं मोठा टास्क जो आहे तो म्हणजे भारती विद्यापीठ आणि क्यूजेपीआर ह्या दोघांच्या कम्युनिकेशन किंवा दोघांच्या मदतीनंच हे होऊ शकतं आणि ते आज आपण करून दाखवलेलं आहे। तर आज जे क्यूजेपीआरचं जे आज जॉब फेअर कम्प्लीट झालेलं आहे ते खरं तर मॅडमांच्या मुळेच झालेलं आहे। मॅडमांनी आज व्हॉलंटियर्स वगैरे आहे, मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मॅनेजमेंट करून दिलंय। खूप खूप धन्यवाद मॅडम, क्यूजेपीआर करून खूप खरं हे फक्त मी केलेलं आहे असं नाही, मी फक्त समन्वयक होते। भारती विद्यापीठाची मोठी टीम, माझे व्हॉलंटियर्स, विद्यार्थी आणि क्यूजेपीआरची टीम आणि शिखर पहारिया फाउंडेशनची टीम, ह्या सगळ्या टीमनं एकंदरीत एकत्रित काम केलेलं आहे आणि म्हणूनच हा सक्सेसफुल दिवस आज आपण बघू शकतो असं मी म्हणेन। धन्यवाद। थँक्यू मॅम।